मनी असं म्हटल्यावर सगळ्यात पहिलं तुमच्या मनात काय येतं? चॅट बॉक्स मध्ये सांगा. ऑल रिप्लायज आर एक्सपेक्टेड, लाईक 46. सिक्युरिटी, नीड, जपून यूज करायचे. लक्झुरी, पैसे कुठून येणार? नीड, एनर्जी, फ्रीडम भरपूर असावेत, बट चांगल्या मार्गाने यावेत. पॉवर, सिक्युरिटी, कसे येणार, कुठून येणार? इन्व्हेस्टमेंट, जबाबदारी, इंडिपेंडन्स. आपल्याकडे खूप मनी असावेत आणि आपण ते हवे तसे यूज करू शकतो. रिस्पेक्ट, पैशाचं बंडल दिसतात. सुरक्षित असल्याची भावना भरपूर असावेत. नीड, कसे येणार? येस, प्रॉस्पेरिटी. थँक्यू फॉर गुड रिप्लायज. सो पैसे म्हणल्यावर आपल्या डोक्यात वेगवेगळ्या विषय येतात. आता लव्ह, हॅपीनेस, फ्रीडम, स्ट्रक्चर्ड, ॲट अ टाइम्स डाऊटफुल, इम्पॅक्टफुल, ब्लेस, ब्लेस्ड. प्रत्येक दिवशी आपल्याला वेगळी फिलिंग असते या सगळ्यामध्ये. म्हणजेच प्रत्येक दिवशी आपण वेगवेगळी चॅलेंजेस पाहतो आपल्या जॉब और बिझनेसमध्ये. सो हे का विचारलं हे आपल्याला पुढे लगेच कळेलच. आता तुम्ही जर रात्री झोपेतही पैसे कमवण्याचे मार्ग काढले नाहीत, तर तुम्हाला मरेपर्यंत काम करावं लागेल, असा वॉरन बफेचा कोट आहे. सो मनी इज इक्वल टू अबंडन्स माइंडसेट. मनी इज इक्वल टू एनर्जी. अबंडन्स माइंडसेट म्हणजे काय? माझ्याकडे अनलिमिटेड आहे, अनलिमिटेड येत राहणार आहे, याला अबंडन्स माइंडसेट म्हणतात. आणि पैसा म्हणजे काय आहे? एनर्जी आहे. मनी इज अन एनर्जी. when you feel it when you feel it, it will grow with you, it will flow effortlessly with you. सो जेव्हा तुम्ही फील कराल, तो तुमच्या बरोबर वाढणार आहे. जेव्हा तुम्ही फील कराल, तो तुमच्या बरोबर ग्रो होणार आहे आणि एफर्टलेसली असणार आहे तुमच्या सोबतही पैसा. सो मनी इज अन अबंडन्स आणि मनी इज अन एनर्जी. आता पैशाचा कोअर हे काय आहे? व्हॉट इज अ कोअर थिंग अबाउट मनी? सो व्हॉट्स द फर्स्ट थॉट कम टू यू वेन आय से मनी? हे आता आपण बघितलं. तुम्ही पैसे खर्च केले की तुम्हाला कसं फील होतं हे पण चॅट बॉक्स मध्ये सांगा सगळ्यांनी. फास्ट फास्ट, 12 रिप्लाय आहेत.
थँक्यू. 22 आहेत. खूप आहे. लक्ष्मी कमी होत आहे. मस्त येणार अजून असं वाटतं. समाधान. ओके. प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. सो पैसे खर्च झाल्यावरही आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या फिलिंग येतात. पैसा काय आहे? तर पैसा एक एनर्जी आहे. सो मी जर पैशाला प्रचंड डाउट्स देत असेन, तर पैसा माझ्याकडे येईल का? सो मी जर पैशाला डाऊट दिला, तर पैसा माझ्याकडे येणार नाही. इफ यू आर ऑल्वेज कॉन्शियस, ऑल्वेज फील बॅड. तुम्ही कायमच पैशाबद्दल कॉन्शियस असाल आणि कायमच तुम्हाला असं वाईट वाटत असेल पैशाबद्दल, या सो तुम्ही कायम कॉन्शियस फील करत असाल, कायम वाईट वाटत असेल, तर जर माझ्याकडे पैसा येईल की नाही अशी फीलिंग असेल, तर पैसा तुमच्याकडे येत नाही. असं होतं. कारण हा खरंच डिपेंडंट आहे तुमच्या मनावर. मनात किती पैशाबद्दल हे आहे, तसं आहे. सो इफ यू आर व्हेन यू सी डॉग अँड यू स्टार्ट रनिंग, डॉग विल रन मोर फास्ट. कुत्रा बघितला तुम्ही आणि तुम्ही धावायला सुरुवात केली आणि तशा वेळी काय होतं? कुत्रं जास्त जोरात धावायला सुरुवात करतं. सो पैशाचं तसंच आहे. When you see dog and you start running, dog will run more fast. Likewise, money. सो आपले कोर बिलीफ्स कुठे तयार होतात? मनी हा कायम जनरेशनल ट्रॉमा आहे. आपल्याला ना पैशाबद्दलचे जे विचार आहेत, अबंडन्स असू दे किंवा नाही येत असू दे, कोणताही विचार फॅमिली मधूनच येतो. आई-वडिलांच्या विश्वासामधून येतो. आई-वडिलांनी पैशाच्या बाबतीत जे काही स्ट्रगल केलं आहे, त्यातूनच येतो आणि हे प्रत्येकाचं आहे. इट्स नॉट दॅट की मला आहे, तुम्हाला नाही, तुम्हाला आहे, मला नाही, असं नाहीये काहीच. हे होतंच. सहजपणे होतं. सो फक्त प्रत्येकाचे बिलीफ्स वेगवेगळे असतात. म्हणजे विश्वास वेगवेगळे असतात आणि ते जनरेशन्स मधून चालत आलेले असतात. त्यातले कोणताच बिलीफ हा माझा नाही. सो नवीन ग्रोथ जेव्हा आपल्याला हवी असते, तेव्हा जागा तयार करणे हा सोपा मार्ग आहे. Creating space for new growth oriented and abundant mind beliefs is an easy possibility. So creating space for new growth oriented and abundant beliefs is an easy possibility. जेव्हा तुम्ही या विश्वासांवर विश्वास ठेवायला सुरुवात करता, की हे बिलीफ माझे नाहीत, तेव्हा आपण पॉझिटिव्हिटीकडे जायला सुरुवात करतो. मनी इज अ पार्ट ऑफ यू. पैसा हा तुमचा भाग आहे. मनी इज अ पार्ट ऑफ यू. आता स्कॅर्सिटी माइंडसेट टू अबंडन्स माइंडसेट. आता मनामध्ये भयंकर भीती असेल,
तर आपल्याला काय होतं? झालं झालं. काय झालं? तुम्ही बाहेर बघता आणि विचार करता, मला हे कसं मिळेल? वी विल सी वी आउटसाइड आणि थिंक हाऊ आय विल गेट दॅट. आपण बाहेर पाहतो आणि विचार करतो, हे मला कसं मिळेल? It's not only about money, it affects everywhere. It's a journey. Does not happen in a day or a month. It's a constant WIP. कॉन्स्टंट प्रोसेस आहे. ही एक जर्नी आहे. एका दिवसात काही होत नसतं और महिन्यामध्ये सुद्धा होत नसतं. हे कॉन्स्टंट प्रोसेस आहे. पैशाचे वर्थ ही डिरेक्टली रिलेटेड टू युअर सेल्फ वर्थ. मनी वर्थ ही डिरेक्टली आपल्या सेल्फ वर्थशी रिलेटेड आहे. सो ड्युअलिटी इन अवर थॉट्स ऑलवेज इफेक्ट्स अवर मनी एनर्जी. आपल्या विचारातील ड्युअलिटी ही आपल्या पैशाच्या एनर्जीला इफेक्ट करत असते. पैसा तुमच्याकडे आहे म्हणून तुम्ही कसा विचार करता यावर पण खूप गोष्टी डिपेंडंट आहेत. सीईओ सारखा विचार केला तरी स्कॅर्सिटी मधून आपण अबंडन्स कडे जाऊ शकतो. थिंक लाईक अ सीईओ. सो मनी बिलीव्स अँड स्कॅर्सिटी माइंडसेट. पैसा झाडावर उगवत नाही हे आपण लहानपणापासून ऐकत आलेलो असतो कदाचित. सो हेही आहे. मनी इज नॉट इझी टू अर्न. पैसा सहजपणे मिळत नाही. When someone in market charging 1 lakh, how I can charge 1.5 lakh? कोणीतरी मार्केटमध्ये चार्ज करताय 1 लाख रुपये, तर मी 1.5 लाख रुपये कसे चार्ज करू? हाही एक भाग आहे. सो मेनी पीपल थिंक्स हाऊ क्लायंट विल कम. बरेच लोक मनामध्येच विचार करतात, क्लायंट्स कसे येतील? ऍज अ हीलर यू हॅव टू चार्ज लेस. सो ऍज अ हीलर तुम्हाला कमी चार्ज करायला हवंय. व्हॉट यू गिव्ह आउट यू गेट बॅक. तुम्ही जे बाहेर देता तुम्हाला तेच परत मिळतं. एक्झाम्पल होल्डिंग बिलचं. आता पैसे भरायचे असतील कुठे, तर तुम्ही बिल होल्ड करत असाल, म्हणजे आज नाही उद्या भरतो, उद्या नाही परवा भरतो, हे जर चालत असेल तुमचं, दॅट इज ऑल्सो अ हॅबिट विच इज नॉट रिक्वायर्ड. सो राईट युअर मनी बिलीफ्स. फाइंड आउट वेअर दे आर कमिंग फ्रॉम. सो आत्ता तुम्हाला काय करायचं आहे? पैशाचे बिलीफ लिहा. कुठून येत आहेत ते आपण नंतर बघू. आपण ते हील करणार आहोत. सो राईट डाऊन युअर पैशाबद्दलचे विश्वास. माझ्याकडे नाहीयेत, येत नाहीत किंवा हे इझी नाही. जे काही असेल ते. बिझनेस चालत नाही, जॉबमध्ये हवे तेवढे मिळत नाहीत. जे वाटतं, जे तुम्हाला वाटतं की होणार नाही, ते सगळं लिहून काढा.
लिहा आणि सांगा डन म्हणून. सो यू कॅन गो अहेड. आणि इथेही लिहा थोडे, ते आपण हिलिंग मध्ये वापरू शकू. दर्शना, तुमचा काही डाऊट नाहीये? हवे तेवढे मिळत नाहीत, मला प्रॉफिट होणार का? असं ह्याला म्हणतात बिलिप्स. जे चुकीचे बिलिप्स, आय मीन, ते मला काढून टाकण्यासाठी हवेत, बाकी काही नाही. माय जर्नी ऑफ मनी वर्थ. जेव्हा मला आतून, वेन आय फील फ्रॉम इनसाइड आय शुड चार्ज पर्टिक्युलर अमाऊंट टू माय क्लायंट, आय चार्ज इट. मला आतून काय फिलिंग असेल की मी एवढी अमाऊंट चार्ज केली पाहिजे, मी ती चार्ज करते. वेन आय फील आय एम गिव्हिंग 10x व्हॅल्यू आउट, आय गेट कामनेस फ्रॉम इनसाइड. मी 10x व्हॅल्यू देते असं जेव्हा मला वाटतं, तेव्हा मला मनातून एक शांती वाटते. सो सो हे सगळं आपल्यासाठीच आहे. तुम्ही तुमची वर्थ फाइंड आउट करण्यासाठी हे सगळे पॅरामीटर्स वापरू शकता. आय डिसाइड व्हॉट चार्जेस शुड आय टेक अँड इज इट वर्थ ऑर नॉट. मी डिसाइड करते मी काय चार्जेस घेतले पाहिजेत आणि ते वर्थ आहेत की नाही. सो हे सगळी मनी वर्थची आपले आपले विचार आहेत. विचार आपल्याला आहे त्या सिच्युएशन मध्ये आणून ठेवतात. सो बी क्लिअर अबाउट व्हॉट इंटेन्शन्स आर फ्रॉम द कोर्स. अलाइन कसे करायचे आपल्या प्राइसेस, आपल्या सर्व्हिस किंवा प्रोडक्टला आपल्या प्राइसेस अलाइन कशा करायच्या, म्हणजे मॅच कशा करायच्या. कारण आपण दुसऱ्याच्या प्राइजेस कॉपी केल्या तर त्या आपल्यावर फायदेशीर ठरतील असं नाही. कारण तुम्ही मनात काहीतरी विचार करताय, म्हणजे असं होतं बघा, प्रोडक्ट साठी सुद्धा किंवा सर्व्हिस साठी सुद्धा. मनात एक विचार आहे आणि होत आहे काहीतरी वेगळंच. सो यू कॅनॉट कॉपी अदर्स प्राइसेस, फाइंड युअर अलाइन्ड प्राइस. सो पीपल कम फ्रॉम युअर एनर्जी. लोक तुमच्या एनर्जीने येतात. फोकस ऑन द जर्नी दॅन मनी, मनी विल फ्लो. जर्नीवर फोकस करायचा आहे. फोकस ऑन द जर्नी दॅन मनी, मनी विल फ्लो. पैसा फ्लो होणारच आहे. सो चेंज युअर मनी एनर्जी.
विथ व्हॉट इंटेन्शन यू सेव्ह अँड इन्व्हेस्ट. आपका इंटेन्शन, तुमचा इंटेन्शन काय आहे? पैसे सेव्ह करताना जनरली तुम्ही काय म्हणून सेव्ह करता? चॅट बॉक्स मध्ये सांगा. पैसे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता, ठेवून टाकता. फ्युचर नीड्स म्हणजे तुमची इच्छा आहे का की फ्युचर मध्ये मला गरज पडावी पैशाची? टार्गेट्स कम्प्लीट होतील. माझा हे सगळं सांगण्याचा उद्देश हा आहे की आपण जसं इंटेन्शन देऊ तसेच आपल्याला पैसे पुढे वापरायला लागतात. सो इंटेन्शन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही काय इंटेन्शन देताय हे खूप महत्वाचं आहे आयुष्यामध्ये. इच्छा काय ठेवून तुम्ही पैसे सेव्ह करताय? अडीअडचणीच्या काळात मदतीला येतील असं जर तुम्ही विचार केला, तुम्हाला अडीअडचणी येणार आहेत. सो तुम्हाला काय पाहिजे हे इंटेन्शन खूप व्यवस्थित क्लिअर असायला हवं. आणि नको त्या इंटेन्शन्स करायच्याच नाहीत. जे पाहिजे तेच बोलायला शिका. ती तुम्हाला छान पद्धतीमध्ये हेल्प करेल. ग्रॅटिट्यूड फॉर स्पेंडिंग अँड सेव्हिंग. सो ग्रॅटिट्यूड असणं स्पेंड करताना आणि सेव्ह करताना हे खूप महत्वाचं आहे. माइंडफुलनेस, बी ऑर्गनाइज्ड विथ अ वॉलेट. माइंडफुल व्हायचं आहे. वॉलेटसाठी ऑर्गनायझेशन असलं ते खूप हेल्पफुल ठरतं. बर्न ऑफ बिल्स विथ ग्रॅटिट्यूड. बिलं जाळून टाकायची ग्रॅटिट्यूड सोबत. सो हे ग्रॅटिट्यूड बद्दल आपण आधी पण बोललोय की आपण खर्च करताना आणि विकत घेताना दोन्ही वेळा थँक्यू म्हणायचं आहे. सो असाइनमेंट इज व्हॉट इज मनी अँड व्हॉट आर युअर बिलीफ अराउंड मनी. हे आपण आता हे केलं. हील युअर मनी वाउंड्स, लुक ॲट अ जनरेशनल मनी वाउंड्स. सो आपल्या आई वडिलांपासून आपल्या मनामध्ये काय होत आलेलं आहे हे पाहायचं आहे आपल्याला आणि त्याच्यावर आता काम करायचं आहे. सो काही मनी बिलीफ्स आपले जे आहेत त्याच्यावर आपण काम करणार. माझा आवाज येतोय? येतोय, आवाज येतोय. हा. स्क्रीन एकदम गायब झाली होती आता. थँक्यू. येस, आता आपण करणार आहोत हिलिंग अबाउट मनी. सो त्यानंतर काही पैशाबद्दलच्या गोष्टी पण सांगते की सगळ्यांना कॉमन प्रॉब्लेम्स असतात. डेप्ट प्रॉब्लेम असतील किंवा वेगवेगळ्या ह्याचे म्हणजे तुमचे कॉमन प्रॉब्लेम्स पण इथे टाकून ठेवा. आपण त्याच्यावर बोलणार आहोत एक 5 मिनिटांनी. त्याच्यावर तुम्हाला सोल्युशन पैशाबद्दलचे जे काही असतील ते.
आता आपण आधी हिलिंग करणार आहोत. So, लोन हा प्रॉब्लेम का बरं आहे सगळ्यांना? नंतर बोलूया त्याच्यावर. आधी हिलिंग घेऊन टाकू आपण. So, ताट बसायचं आहे. डोळे बंद करायचे आहेत. शांत श्वास घ्यायचे आहेत. आणि विचार करायचा आहे, तुम्ही रिसेंटली खूप अमाऊंट कुठे खर्च केली, किंवा कुठे तुम्ही प्लॅन करताय पैसे खर्च करण्याचा, लाईक ऍडव्हर्टाइज और अदर कॉस्ट रिलेटेड टू बिझनेस. सो आपल्याला रेटिंग द्यायचं आहे 1 to 10. की तुम्ही कसं फील करताय त्याबद्दल. 10 being negative, highest negative, 1 being neutral. आणि ती रेटिंग जी आहे ती आपल्याला चॅट बॉक्स मध्ये टाकायची आहे. सो कराटे चॉप पॉइंट वर टॅप करायचं असं. जरी मला माहित आहे की पैसे खर्च करताना मला आनंदी आणि कृतज्ञ वाटायला हवं, तरीही मला उलटच वाटतं, तरीही मी स्वतःला जशी आहे तशी प्रेमाने स्वीकारते. जरी मला माहिती आहे की पैसा ही वस्तू नाही तर केवळ ऊर्जा आहे आणि त्याचा प्रवाह माझ्या भावनांवर अवलंबून असतो, तरीही मी स्वतःला जशी आहे तशी प्रेमाने स्वीकारते. माझ्याकडे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे सगळे उपाय आहेत, तरीही मी आळशीपणामुळे ते करत नाही आणि नंतर पैशाबाबत बेचैनी वाटते, तरीही मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारते. जरी मला आता हेच आपण अजून 2दा रिपीट करणार आहोत. जरी मला माहित आहे की पैसे खर्च करताना मला आनंदी आणि कृतज्ञ वाटायला हवं, तरीही मला उलटच वाटतं, तरीही मी स्वतःला जशी आहे तशी प्रेमाने स्वीकारते. जरी मला माहित आहे की पैसा ही वस्तू नाही तर केवळ ऊर्जा आहे, त्याचा प्रवाह माझ्या भावनांवर अवलंबून असतो, तरीही मी स्वतःला प्रेमाने स्वीकारते. माझ्याकडे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे सगळे उपाय आहेत, तरीही मी आळशीपणामुळे ते करत नाही आणि नंतर पैशाबाबत बेचैनी वाटते, तरीही मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारते. जरी मला माहित आहे की पैसे खर्च करताना मला आनंदी वाटायला हवं, कृतज्ञ वाटायला हवं, तरीही मला उलटच वाटतं, तरीही मी स्वतःला जशी आहे तशी प्रेमाने स्वीकारते. जरी मला माहित आहे की पैसा ही वस्तू नाही तर केवळ ऊर्जा आहे, त्याचा प्रवाह माझ्या भावनांवर अवलंबून असतो, तरीही मी स्वतःला प्रेमाने स्वीकारते.
माझ्याकडे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे सगळे उपाय आहेत, तरीही मी आळशीपणामुळे ते करत नाही. आणि नंतर पैशाबाबत बेचैनी वाटते, तरीही मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारते. मोठा श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. डोळ्याच्या सुरुवातीला टॅपिंग. मी पैसा खर्च करताना नकारात्मकतेने भरलेली आहे, ही भावना मी काढून टाकते. डोळ्याच्या बाजूने माझा बँक बॅलन्स कमी होतोय, यामुळे मला वाईट वाटतंय, म्हणून मी ही भावना काढून टाकते. डोळ्याखाली मी पैसा खर्च करताना मला अस्वस्थ वाटते, ही भावना रिलीज. डोक्यावर स्वतःवर व प्रियजनांवर खर्च करताना मी नकार देते, ही भावना रिलीज. खर्च झाल्यावर मी स्वतःला दोष देते, ही भावना रिलीज. खर्चाबद्दल मी अपराधी भावना ठेवते, ही भावना रिलीज. कॉलरबोनच्या खाली खर्च टाळण्यासाठी मी बाहेर जाणे टाळते, ही भावना रिलीज. अंडरआर्म बजेटपेक्षा जास्त खर्च केला की मी स्वतःला लहान समजते, ही भावना रिलीज. मोठा श्वास घ्यायचा आहे, सोडून द्यायचा आहे. आता अजून आपण टॅप करणार आहोत तुमच्या विषयावर. सो पैसे कसे मिळवायचे, ही भावना रिलीज. डोळ्याच्या बाजूने भीतीदायक मानसिकता, ही भावना रिलीज. डोळ्याखाली पैसे मागितले तरच मिळतात, ही भावना रिलीज. सहजपणे मिळत नाही, ही भावना रिलीज. पैसे कन्सिस्टंटली मिळत नाहीत, ही भावना रिलीज. मल्टिपल सोर्सेस असायला हवेत, ते नाहीयेत, ही भावना रिलीज. पैसे दिलेत बट परत येतच नाहीत, ही भावना रिलीज. अंडरआर्म पैसे मिळतील पण लवकर मिळतील का, ही भावना रिलीज. मोठा श्वास घ्यायचा आहे, पुन्हा एकदा सोडायचा आहे. माझे पैसे दुसरे लोक वापरतात, ही भावना रिलीज. लोन माइंडसेट रिलीज. माझ्या कामामधून पैसेच मिळत नाहीत, ही भावना रिलीज. माझ्या घरातल्या दुसऱ्या लोकांचे माइंडसेट निगेटिव्ह आहेत, ही भावना रिलीज. दुसऱ्यांना वाटणारे सगळे नकारात्मक विचार रिलीज. जरी त्यांना वाटत असलं तरी मी जर ते फील करत असेल तर ते मलाही वाटतं, असं होतं. त्यामुळे सगळ्या नकारात्मक भावना मी रिलीज करते. आता मी जसा विचार पॉझिटिव्हली करेन तशा सगळ्या गोष्टी आयुष्यात होतात आणि मला पैसा सतत मिळत आहे. मोठा श्वास घ्यायचा आहे आणि सोडताना संपूर्ण निगेटिव्हिटी बाहेर पडून गेली आहे असं इमॅजिन करायचं आहे. येस. आता किती आहेत तुमच्या फिलिंग्स? ते सांगा. येस. सगळ्यांच्याच कमी झालेल्या आहेत.
सो आता तुमचे प्रश्न तर आहेतच, आपण 5 मिनिटं त्याला देऊया शेवटी. आधी मी लोन बद्दल थोडंसं सांगते. सो अगेन लोन हा पण एक माइंडसेटच आहे. मला लोन बद्दल काय वाटते? मला भरायचे हे टेन्शन येतं. पण आपल्याला काहीतरी वस्तू किंवा हे घ्यायचं आहे म्हणून तर तुम्ही ती चालू केलंय ना, लोन घेतलंय ना. सो आपल्याला घर घ्यायचं असतं, गाडी घ्यायची असते, व्हॉटएव्हर इट इज. जे काही घ्यायचं असेल त्यासाठी आपण लोन सुरू करतो, राइट? सो इथे हा भाग आहे, की आपल्याला घ्यायचं आहे तरीही आपण त्याबद्दल निगेटिव्ह थॉट आणतोय, की भरपूर लोन आहे, ते फेडायचं कसं? जसं तुम्ही घेतलं, तसंच तुम्हाला ते पैसे परत देण्यासाठी ऊर्जा मिळणार आहे. कारण आपण एनर्जीच्या जगातच जगतोय. असं नाहीये, की मिळत नाही. प्लॅनिंग लागतं गोष्टींमध्ये, वर्कआउट करायला सुद्धा बऱ्याचदा. सो मग प्लॅनिंग करणं इज गुड थिंग. तुम्ही प्लॅनिंग नक्की करा सगळ्या गोष्टीमध्ये. पण लोन आहे, लोन आहे, लोन आहे म्हणून आपण त्याची भीतीदायक मानसिकता आपल्या मनात वाढवतोय. सो विच इज नॉट रिक्वायर्ड. सो असं आहे, की आपल्याला मनामध्ये कंटिन्युअसली निगेटिव्ह थॉट्स चालू आहेत. त्यामुळे गोष्टी हव्या तशा घडत नाहीयेत. त्यामुळे लोन्स या बाबतीत जर म्हणायचं झालं तर आपले विचार ठाम असायला हवेत आणि आपण जेव्हा लोन लोन करत बसतो, जितकं जास्त तुम्ही ते रिपीट कराल, तेवढं जास्त तुम्ही निगेटिव्ह झोनमध्ये जाल. आणि ऑलमोस्ट सगळे लोकं माझ्याकडे लोन आहे, मला ते भरायचंय, माझ्याकडे पैसेच नाहीत. ई भरता येत असेल तर पैसे नाहीत असं म्हणायचंच नाही मुळात. कारण हा परत आपण नकारात्मक भाव देतोय स्वतःला. व्हिच इज नॉट रिक्वायर्ड ॲट ऑल. सो हे नकारात्मक भाव द्यायचेही नाहीयेत आणि पॉझिटिव्ह फील करायचंही आहे गोष्टींमध्ये. येस. आता कुणाला काही प्रश्न असतील तर विचारा. तर ना काय मुलांच्या बाबत असा विचार करतात, की त्यांना गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार नाही, त्यांची फी भरावी लागेल. या दृष्टिकोनातून कुठलेच मोठे खर्च करत नाहीत आणि पैसे साठवून ठेवतात. आणि नेमकं तसंच होतंय. मुलं इतकी मेहनत करतात, पण ते प्रायव्हेट कॉलेजमध्येच घ्यावं लागतं ॲडमिशन. हो. त्यांच्यासाठी तुम्ही हीलिंग करा ना. एक तर होपोनोपोनो त्यांचं नाव घेऊन, त्यानंतर त्यांचे हे विचार आहेत ना, ते तुम्ही रिलीज करा. तुमच्याही मनामध्ये त्यांच्यामुळे ते आलेले आहेत. हो. नकळत. तसंच तुम्ही बिलीव्ह म्हणजे हो. नसाल करत, पण नकळत हं. ते असं बोलतायत. सो यू आर अल्सो पार्ट ऑफ दॅट. असं होऊन जातंय कळत-नकळत. आणि पैसे पण असे बाहेर देतात ना, तर ते येतच नाहीत. हां, अगेन हाही काहीतरी विषयच आहे. कुठच्यातरी मनातल्या ह्याचा विषय आहे तो. माइंडसेटचा. ते होपोनोपोनो करावं. हो, हो. बोथ थिंग्स. सगळ्यासाठीच. बरं कोण-कोण पुण्यातलं आहे इथे? सुरभी, शालिनी आणि बिझनेसमध्ये कोण-कोण आहे? पल्लवी. येस, येस. मी वेगळ्याच गोष्टीकरता विचारलंय. सहज कोणी बिझनेसमध्ये असेल आणि कुणाला बी-एन-आय माहिती असेल, याची इच्छा असेल तर नक्की सांगा गुरुवारी.
सकाळी 7:30. बिझनेस नेटवर्किंग कम्युनिटी आहे. सो आर्या, समटाईम्स असं काही नसतं. एकच करायला हवंय तुम्हाला. बिझनेस छोटा मोठा काही प्रॉब्लेम नाहीये. मी तिथे जाते BNI मध्ये, म्हणून माझ्या डोक्यात आहे. सो कोणाला यायचं असेल तर येऊ शकता. सो कधीतरी तुम्हाला आर्या अबंडंट माइंडसेट असतो, कधीतरी स्कॅरसिटी असते. आता बिकॉज ऑफ अपब्रिंगिंग हे दिलेलं कारण आहे, कारण असेलही तुमच्या आयुष्यात तसं, बट देन अबंडन्स कडेच गेलं पाहिजे, हा विषय आहे. अबंडन्स इज इम्पॉर्टंट, अबंडन्स माइंडसेट. सो जर तुम्हाला तसं वाटत असेल तर अबंडन्स कडे कसं जायचं यावर जास्त लक्ष द्या. आणि जे निगेटिव्ह येत आहेत विचार, ते याच्यातून काढून टाका EFT करून. अबंडन्स नाही करता येत आहे विचार तर. मॅम, मी बोलू का? हा बोला. आपण अबंडन्स विचार करतो, पण आपल्या घरातले जर करतच नसतील तर काय करायचं? आपला विचार स्ट्रॉंग असला पाहिजे. घरातल्याच्या विचारावर तसं पण होणार नाहीये काही. ठीक आहे, आपण प्रयत्न करत राहिला पाहिजे स्वतः. हा, म्हणजे आपण स्वतःच प्रयत्न करत राहिला पाहिजे अबंडन्स साठी, वेगवेगळे ऑपॉर्च्युनिटीज किंवा काय. येस. कारण काय आहे, लोक तुमच्यासारखं वागतील याची हे नाहीच आहे. आपण दुसऱ्यांची एनर्जी अशी इझिली नाही बदलू शकत जोपर्यंत तुमची एनर्जी हाय आहे. म्हणजे मला असं म्हणायचंय, तुमची जर एनर्जी हाय असेल तर लोकांची एनिवेज बदलणार आहे. आणि तुमचीच जर एनर्जी वर खाली आहे तर लोकांची कशी बदलणार, असं होतं. सो तुम्ही आधी आपल्याच एनर्जीवर आपण काम करायचं, विच इफेक्ट्स अ लॉट. की तुम्हाला हवी तेवढी अफर्मेशन तुम्ही देऊ शकता पैशाबद्दलची, दॅट्स नॉट अन इश्यू. ती सकाळ आणि संध्याकाळ वाचायची असतात. अफर्मेशन्स ही आपल्याला सकाळ संध्याकाळ वाचायची असतात. मला एक गोष्ट विचारायची होती. हम्म. आपण एखादी गोष्ट मनात धरून लिहित असतो किंवा म्हणजे ते 21 वेळा लिहिणं, 11 वेळा लिहिणं वगैरे आपण जे अफर्मेशन्स करतो आणि ती हम्म. जर गोष्ट कंप्लीट नाही झाली, तर ते अफर्मेशन तिथेच थांबवायचे का पुन्हा थोडे दिवसांनी त्यासाठी ट्राय करायचं? म्हणजे कसे काय? का ते पेजेस फाडूनच अफर्मेशन ही टाकायचे? रोज वाचायची गोष्ट आहे. सॉरी, पण आपण लिहितो ना, ते जे आपण 21 वेळा लिहितो एखादी गोष्ट, की आपल्या ती मनात आहे आणि ती व्हावी. ती होईपर्यंत लिहत राहायचंय. आणि झाली नाही असं कळलं आपल्याला, तर ते काय करायचं मग पुढे? त्याचे पेज थांबवायचीच ती पुन्हा का पुन्हा प्रयत्नासाठी थोडे दिवसांनी ट्राय करायचं असं? ऍक्च्युली ना, मनापासून असेल तर होत नाही ही बाब होतच नाही खरं तर. बरं. नाहीच झाली तर काय, ते पेपर काय मग त्याच्याकडे कशाला लक्ष द्यायचं. म्हणजे आपला तो एक स्वभाव असतो की सगळं क्लटर फ्री करून टाकायचं. राहू दे, राहिलेलं राहू दे, काही फरक पडत नाही. फाडून बिरून टाकायची काही असं गरज नाहीये त्याच्यासाठी. बरं. मग पुन्हा ट्राय करू शकतो ना थोडे दिवसांनी आपण त्याच गोष्टीसाठी? असं मला हो, विचारायचं होतं. हो, नक्कीच. ठीक आहे. येस. मॅडम, हा बोला. शेतीसाठी होपोनोपोनो कसं करायचं? मी शेतकरी म्हणजे आहे. हम्म. म्हणजे बुवा एक आंबा, सुपारी, नारळ, तर त्याचं चांगलं उत्पन्न येण्यासाठी आणि चांगल्या क्वालिटीचं. दोन्ही तेच बोलायचं ना, मग चांगलं उत्पन्न येतंय, चांगल्या क्वालिटीचं उत्पन्न येतंय.
ओके. तुम्ही शेतकरी आहात हे ओके आहे, पण तुम्ही किती मनापासून शेती करताय हे सुद्धा महत्वाचं आहे त्याच्याबरोबर. ते आपल्या बरोबर. मनावर आहे, की म्हणायला शेतकरी म्हणता स्वतःला, असं पण असतं. येस समृद्धी बोला. येस मॅम. सो आपली जर आपला एखादा गोल आहे किंवा एखादी गोष्ट आपल्याला अचीव्ह करायची आहे आणि लेट्स एखाद्या टाइम फ्रेममध्येच हवी आहे. सो त्यावेळेस आपली एनर्जी म्हणजे हवी तर आहे मनापासून, पण ती एनर्जी डेस्परेट पण नसली पाहिजे, असं तुम्ही सांगितले. तर हो. डेस्पिरेशन कसं नाही आणायचं? कारण पाहिजे तर आहे आणि शक्यतो एखाद्या टाइम फ्रेममध्येच हवी असेल मला, तर मी कसा विचार केला पाहिजे मग? आता अल्टिमेटली हेच आहे, जर नाही मिळालं तर वाईटच वाटणार आहे ना, त्याच्यापेक्षा सरेंडर करून टाकायचं. म्हणजे आपण हॉटेलमध्ये गेल्यावर एखादी ऑर्डर केल्यावर ती ऑर्डर येणारच आहे, ह्या जो कॉन्फिडन्स असतो, तर त्या एका सटल एनर्जी मध्ये राहिलं की होतं. मग ते अर्जंट असलं तरी तुम्ही म्हणताय म्हणून ते होणार नाहीये, ते व्हायचं असेल तरच होतं, म्हणजे सरेंडर केल्यावर होतं. म्हणजे बॅक ऑफ सो द माइंड बेटर असतात ना, नाही चालू ठेवायचं. ते ते कसं थांबवायचं मग? हां. होपोनोपोनो EFT दुसरं काय आहे त्याच्यात? होपोनोपोनोनी आपल्या मनातले विचारच थांबतात, नको असलेले. म्हणून तर तेच पॉवरफुल टूल आहे ना प्रत्येक गोष्टीचं. परत परत मी का सांगते, तेवढंच करा. लोकांना वाटतं गंमत आहे, म्हणजे हे काही नाही असं. ते इतकं इझी आहे, त्याच्यात काही पण होऊ शकतं. पण विश्वास ठेवला पाहिजे ना. येस. आता 1 मिनिटात कॉल आपोआप कट होईल हं. तोपर्यंत बोलू शकता. एका वेळी डिफरंट. हा बोला बोला.